नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा. बनवायला खूपच सोपा आहे. मुलांच्या आवडीचा पनीर पराठा बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि पाणी टाकून असं मऊसूत मळून घेतलेलं आहे. अर्धा चमचा आपण तूप घेतलंय. तूप याच्यावरती टाकून घेऊया आणि छानपैकी पुन्हा हे व्यवस्थित असं मळून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला मऊसूत असं पीठ हे मळून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये अजिबात मैदा घातलेला नाही. फक्त आपण चपात्यांना जसं पीठ भिजवून घेतो तशा पद्धतीने व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर तूप टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पण आपण दाबून दाबून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतले म्हणजे याचे पराठे खूपच छान येतात. आता हे पीठ असं साईडला ठेवूया झाकून. पनीर घेतलेला आहे 250 ग्रॅम. इथे पनीर आपण आता किसणीवरती किसून घेऊया. तर किसणीचा जो छोटा भाग असतो, जे छोट्या बाजूचे होल असतात त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण पनीर किसून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतो आणि गरमागरम हा पराठा खूपच छान लागतो. तर अशा पद्धतीने आपण आता हा पराठा आज बनवणार आहोत. अगदी 5 मिनिटात तुम्ही हा पराठा तयार करू शकता. तर बघा पनीर इथे मी किसून घेतलेलं आहे. बारीक जे होल असतात त्या साईडने आपण हे किसून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट घालून घेतलंय. अर्धा चमचा याच्यामध्ये आपण धना पावडर घालून घेऊया. अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण चाट मसाला घालून घेतलेला आहे. चाट मसाला किंवा आमचूर पावडर दोन्हीमधून कुठली पण घालू शकता. अर्धा चमचा आपण याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातली. छोटा चमचा आपण इथे ओवा घेतला आहे. ओवा हातावरती कुस्करून घालून घेऊया. खूप छान चव लागते. एक कांदा बघू शकता असा बारीक चिरून घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरल्यात आणि कोथिंबीर घेतलेली आहे. सर्व आपण आता इथे घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर खूपच छान अशी चव लागते. तर कोथिंबीर नक्की घालून घ्यायची. तर सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर आता याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छानपैकी एकत्र करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर काय करूया, कांदा जो आपण वरतून टाकून घेतलाय तो हाताने व्यवस्थित असा कुस्करून घ्यायचा आहे म्हणजे मोकळा होतो आणि नंतर आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. म्हणजे जाडसर जर एखादी फोड राहिली तर पराठा फाटू शकतो. त्याच्यासाठी कांदा आपण व्यवस्थित असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतला होता. तर हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर सर्व मिश्रण एकत्र करून झालं की याचे आपण छोटे छोटे असे बॉल तयार करून घेऊया. अगदी छोटे नाही किंवा जास्त मोठे देखील नाही. पराठ्यामध्ये घातल्यानंतर पराठा व्यवस्थित असा भरून झाला पाहिजे ना, अशा पद्धतीचे बॉल आपण इथे तयार करून घेतले. तर ह्याच पद्धतीने आपण आता सर्व बॉल अगोदर तयार करून ठेवूया मिश्रणाचे. म्हणजे झटपट पराठे बनवायला आपल्याला खूप सोपं जातं. तर जसं आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने आपण बघू शकता इथे याचे उंडे तयार करून ठेवलेले आहेत. तर 7 उंडे आपले या मिश्रणापासून तयार झालेले आहेत. आता पीठ आपलं छानपैकी इथे भिजलेलं आहे. त्याच्यामधून आपण आता थोडंसं पिठाचा उंडा काढून घेतला आहे. तर चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जास्त जाडसर देखील नाही किंवा जास्त पातळ नाही. पराठा मध्यम आकाराचा लाटून घ्यायचा. याच्यावरती कोरडं पीठ टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित अशी याची एक वाटी तयार करून घेऊया. आपण जसा पुरणाचा उंडा तयार करून घेतो त्या पद्धतीचा आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशी खोलगट वाटी आपण आता इथे पिठाची तयार करून घेतल्यानंतर जो मिश्रणाचा बॉल बनवून ठेवला होता तो याच्यामध्ये ठेवायचा. हलकासा थोडासा पसरट करून घ्यायचा आणि वरतून थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचे म्हणजे चिकटत नाही. आणि याला आपण आता बंद करून घेऊया. साईडने जर आपलं पीठ जर हाताला चिकटत असेल तर वरतून कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असा उंडा आपण इथे बंद करून घेतल्यानंतर तर बोटाने आपण आता थोडासा पसरट करून घेऊया. म्हणजे लगेच डायरेक्ट जर लाटून घेतलं तर फुटू शकतो. तर अशा पद्धतीने थोडासा पसरट करून घेतलाय म्हणजे आपण याच्यामध्ये जे मिश्रण भरलंय ते चव बाजूने व्यवस्थित असं पसरलं जातं. आता याच्यावरती कोरडं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय. तर हलक्या हाताने आपण चव बाजूने व्यवस्थित असा हा पराठा लाटून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, मध्यम आकाराचा पराठा आपला इथे लाटून झाला आहे. इकडे गरम झाला आहे तवा, तर त्याच्यावरती आपण आता पराठा घालून घेतलेला आहे आणि खमंग असा भाजून घेऊया दोन्ही साईडनी. तर तेल लावून घेऊया आणि दोन्ही साईडने आपण खमंग असा हा पराठा भाजून घेऊया. खूप छान लागतो. भाजायलाही जास्त वेळ लागत नाही पण खूपच चवदार लागतो. तर अशा पद्धतीने खमंग असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने हलकासा असा खरपूस होऊन द्यायचा आहे म्हणजे खूप छान लागतो. तर बघा या पद्धतीने असा मी दोन्ही पण साईडने हा पराठा भाजून घेतलाय. मस्त खरपूस झालेला आहे. अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. आता हा काढून घेऊया आणि दुसरा देखील मी ह्याच पद्धतीने लाटून घेतला होता. तो देखील आपण छानपैकी असा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया.
तर अशा पद्धतीने पराठे बनवायला खूप सोपे आहेत, झटपट होतात आणि मुलांच्या आवडीचे देखील आहे, त्याच्यामुळे आपण अगदी पटकन आणि सहज बनवू शकतो। तर ह्याच पद्धतीने आता सर्व पराठे इथे मी बनवून घेतलेले आहेत। बघा या पद्धतीने आपले इथे 7 पराठे बनवून तयार झालेले आहेत। तर बघू शकता मस्त असा पनीर पराठा आपला इथे तयार झालेला आहे, एकदम सोपा आणि झटपट देखील झालेला आहे, आपल्याला बनवायला देखील जास्त वेळ लागलेला नाही। तर अशा पद्धतीने पनीर पराठा तुम्ही देखील नक्की बनवून बघा, खायला खूपच छान लागतो। तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पनीर पराठे बनवलेले आहेत, तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ लगेच बघायला भेटतील। तर आपण एक पराठा फोडून सुद्धा बघणार आहोत, अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण एक पराठा फोडून बघूया, अगदी आतपर्यंत असं सारण आपण याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि एक पराठा खाल्ला तर पोट भरेल अशा पद्धतीचे हे पराठे आपले इथे तयार झालेले आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।